नमस्कार मित्रांनो, व्हॉइस अँड वाईबमध्ये आपलं स्वागत आहे. हा आहे तुमचा आवडता पॉडकास्ट, जिथे आपण अनेक पाहुणे आणि खास तज्ज्ञ व्यक्तींना बोलवत असतो. तर आज आपल्यासोबत आहेत किरण साळी सर. नमस्कार सर. नमस्कार, जय महाराष्ट्र. किरण साळी सर हे युवासेना महाराष्ट्राचे सचिव आहेत आणि ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे प्रमुख शिलेदार म्हणून ओळखले जातात. तसेच त्यांनी युवासेनेमध्ये विविध उपक्रमांना प्रभावीपणे पुढे नेले आहे. सर, आपण पुढील प्रश्नांना सुरुवात करूया डायरेक्ट. किरणजी, तुमचं बालपण कसं होतं आणि आपली राजकारणाची सुरुवात कुठून झाली? बालपण म्हणजे माझ्या कुटुंबात कुणी राजकारणात नव्हतं. माझे वडील पत्रकार होते, माझे आजोबाही पत्रकार होते, स्वातंत्र्य सैनिक होते. घरात राजकीय वातावरण होतं, परंतु ते पत्रकार म्हणून त्यांच्याकडे येणाऱ्या बातम्या ह्या वाचल्या जायच्या. महाविद्यालयीन काळापासून आणि त्याआधी जेव्हा जेव्हा समाजकारणात आणि राजकारणात सुरुवात करायची इच्छा झाली, ती वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे आणि मराठी माणसाच्या न्याय हक्काचे विचार हे त्या वयात मनात कोरले गेले आणि तेव्हापासून शिवसेनेचं काम सुरू केलं. सर, जसं की तुम्ही सांगितलं, बालपणातील असे कोणते प्रसंग किंवा व्यक्ती तुम्हाला प्रेरित करत होते राजकारणात येण्यासाठी? मी अलका चौकात राहिलो होतो. बरं. त्या काळात शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंची सभा ही अलका चौकात व्हायची आहे. आणि बाळासाहेबांची सभा म्हटल्यानंतर लाखो लोक ते अलका चौक पूर्ण भरून, एकीकडे शास्त्री रोड तर एकीकडे लक्ष्मी रोड, कुमटेकर रोड, केळकर रस्ता आणि पूर्ण डेक्कन परिसर पूर्ण गर्दीने भरलेला असायचा. त्या काळात तिथंच राहिला असल्यामुळं बाळासाहेबांची सभा कुठनं ऐकायची तर मांडवाखाली, कुठे स्टेजची इथे लहान असताना ते ऐकायला जायचो. आणि त्या बाळासाहेबांच्या विचारातनं त्या सभा ऐकत ऐकत शिवसेनेचं काम, युवा सेनेचं, त्यावेळेस भारतीय विद्यार्थी सेना होती, त्याचं काम आम्ही सुरू केलं. आतापर्यंतचा युवा सेनेतील प्रवास कसा आहे सर? काय सांगाल? प्रवास म्हणजे महाविद्यालयापासून जी सुरुवात केली, शाखा प्रमुखपासून ते गटप्रमुख, शाखा प्रमुख, भारतीय विद्यार्थी सेनेचा मतदारसंघाचा अध्यक्ष, उपशहर प्रमुख. युवा सेना स्थापन झाली तेव्हा महाराष्ट्रातील पहिला युवा सेनेचा शहराचा अध्यक्ष झालो पुण्याचा. पुणे शहराचा अध्यक्ष होत असताना त्या काळात पुणे विद्यापीठाची, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्टुडंट काउन्सिलची निवडणूक मी अनअपोज जिंकून दिली. त्यामध्ये पुणे नगर नाशिकतील विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून मयूर हिवाळेला मी बिनविरोध निवडून आणलं युवा सेनेचा प्रतिनिधी म्हणून. त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य ह्या विषयावरती, युवकांच्या रोजगार ह्याच्यावरती तेव्हापासून जे काम सुरू आहे ते आत्तापर्यंत तसंच सुरू आहे. मागच्या आठवड्यातच आपण पुण्यातला, पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा रोजगार मेळावा घेतला. त्यात 12,700 विद्यार्थी सहभाग घेतला होता. त्यामध्ये मला आनंदाची गोष्ट अशी आहे की 8,000 विद्यार्थ्यांना आम्ही नोकऱ्या देऊ शकलो. 2,000 विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणचे अर्ज भरले त्यांनी. बाकीचे जे विद्यार्थी तिथे राहिलेत, ज्यांना त्यांच्यावरती आमच्या कार्यालयाचं, माझ्या शाखेमध्ये काम सुरू आहे, त्यांना जे विद्यार्थी राहिलेत जॉबपासून, त्यांना कसं जॉब मिळेल, कसं त्यांना रोजगार मिळेल हाताला, यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. अच्छा. सर, ज्यावेळेस विभाजन झालं आपल्या पक्षाचं, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे, माननीय एकनाथ शिंदे सर ज्यावेळेस विभाजित झाले, त्यानंतर पक्षामध्ये कसा बदल झाला? पक्षामध्ये पक्ष तर तोच आहे. जे बाळासाहेबांचे विचार घेऊन शिवसेना प्रमुखांचे जे विचार होते हिंदुत्वाचे, त्या विचारापासून कुठंतरी आम्ही लांब गेलोय. असं जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा स्थापन झालं, तेव्हापासून लाखो शिवसैनिकांना वाटत होते की शिवसेनेचा जन्म मुळात हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी. काँग्रेसची आयडिओलॉजी वेगळी आहे, राष्ट्रवादीची आयडिओलॉजी वेगळी होती त्यावेळेस. पण आपण का गेलो ह्याच्याबरोबर, हे शिवसैनिकांच्या मनाला खंत होती. पण जेव्हा शिंदे साहेबांनी उठाव केला तेव्हा लाखो शिवसैनिक त्यांच्याबरोबर जोडले गेले. आणि तुम्ही पाहत असाल की 56 पैकी 42 आमदार शिंदे साहेबांबरोबर आले. 18 पैकी 13 खासदार आले त्यावेळेस. त्याच्यामुळे आणि लाखो शिवसैनिक, जिल्हा प्रमुख त्यांच्यावर आले. म्हणजे कारण काय होतं? शिंदे साहेबांसोबत जाण्याचं कारण काय होतं तुमचं? त्यांना पाठिंबा का त्यावेळेस? चांगला प्रश्न आहे. काय आहे की तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की मी शिवसेनेत का आलो, तर हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारा पक्ष म्हणून आलो.
हे अपेक्षित नव्हतं ना आम्हाला की काँग्रेसबरोबर जायचं, मग हिंदू सम्राट नाव लिहायचं नाही बॅनरवर महाविकास आघाडीत आहेत म्हणून, किंवा हिंदुत्वाच्या विषयावर बोलायचं नाही. हिंदूंवरती अन्याय होत असेल तरी आपण गप्प बसून राहायचं, कारण की आपण काँग्रेसबरोबर आहे. ते सर्व धर्मसमभावचे त्यांचे विचार आहेत देशभराचे, किंवा त्यांचे काय असतील आयडिओलॉजीज. त्यामुळं जे शिंदे साहेबांनी, आणि मी उद्धव साहेबांबरोबर काम केलं, मी आदित्य साहेबांबरोबरही काम केलं, त्यांच्यावर संघर्ष केला. 16 केसेस अंगावरती आहेत माझ्या त्यावेळेस आंदोलनाच्या. त्यांच्या कुटुंबासाठी मी त्यांच्यावरती टीका करणाऱ्यांना फार अटॅक करेपर्यंत मारलं. त्यांच्यावर त्या केसेस माझ्यावरती आहेत. किरीट सोमय्याला मारण्याची केस पण माझ्यावरती आहे, पुण्यात. तर एवढं सगळं करून सुद्धा ज्यावेळेस तुम्ही सत्तेत येता, तुम्ही मुख्यमंत्री बनता, आदित्य साहेब कॅबिनेट मंत्री बनतात, तुम्ही शिवसैनिकांना आधार देणं गरजेचं होतं त्या काळात. तुम्ही 2.5 वर्षात एकदाच पुण्यात आलात मुख्यमंत्री साहेब. पुण्यातल्या कुठल्याही शिवसैनिकांना त्यांनी कधी जवळ घेतलं नाही 2.5 वर्षाच्या काळात. कधी विचारलं नाही तुझं घर कसं चाललंय, तुझं काय काम करतोस तू, तुला काय ताकद हवी इथं, कुठल्या अधिकाऱ्यांना तुझ्यासाठी फोन करायचा का. परंतु ह्या 2.5 वर्षामध्ये मंत्री उदय सामंत साहेब असतील, मुख्यमंत्री आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे त्यावेळेस नगरविकास मंत्री होते, जेव्हा केव्हा बंगल्यावर जाऊ, मुंबईत जाऊ, त्यांची दारं आमच्यासाठी उघडी होती. कधीही गेलो तरी शिवसैनिक, किरण बस, तुझं काय काम आहे, कोणाला फोन करायचा आहे, काय तुझी अडचण आहे, काय विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. त्यावेळेस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत साहेब होते. काय विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. रानडे इन्स्टिट्यूटचा विषय होता की रानडे इन्स्टिट्यूट विकायला काढलं होतं त्यावेळेच्या प्रशासनाने. ते मी उदय सामंत साहेबांना सांगून सर्व पत्रकार, तिथल्या आजी माजी विद्यार्थ्यांना घेऊन 3 दिवस आंदोलन केलं. त्या पूर्ण आंदोलनात मला उदय सामंत साहेबांनी ताकद दिली. ते स्वतः रानडे इन्स्टिट्यूटला आले, आणि त्यावेळेस आमच्या आंदोलनामुळे रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतरित वाचलं. ते तिथंच सुरू आहे फर्ग्युसन रस्त्यावरती, आणि ते विकायचा घाट सुद्धा आपण तो मोडून काढला. सर्व लोकांनी बघितलं की विभाजन झालं, एका रात्रीत कळलं की आता हा एक पक्ष होता, आता हे 2 झाले. पण त्यावेळेस पक्षामध्ये काय चाललं होतं, की एक बॅकग्राऊंडला काय चालू होतं पक्ष विभाजन? पक्ष बॅकग्राऊंडला एवढंच चाललं होतं की उद्धव साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांशी बोलावं. एवढा मोठा पक्ष, एक कुटुंब आहे, शिवसेना एक कुटुंब आहे. पक्ष तुम्ही म्हणता, पण आम्ही एक कुटुंब म्हणून सगळे एकत्र होतो. तर उद्धव साहेबांनी, त्या नेत्यांनी जाऊन एकनाथ शिंदे साहेबांशी बोलावं की बाबा का झालं असं, की एवढा जवळचे सहकारी, एवढे जवळचे कॅबिनेट मंत्री, असं झालं की लोक सत्तेत जातात, इथं सत्ता सोडून चालले होते. म्हणजे मंत्रीपद सोडून चालले होते. आमदार, सत्तेतले आमदार वेगळा गट तयार करत होते. असं खूप क्वचित घडतं. मग पक्ष नेतृत्वाची ही गरज होती त्यावेळेस. ते आम्ही दबक्या आवाजात आम्ही सगळ्यांना सांगत होतो, पण पक्ष नेतृत्व काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हतं. त्यांना वाटलं असं काय होणारच नाही, आज गेलेत उद्या परत येतील, परत येतील, परत येतील, यांनी उरलेले सगळेच गेले. आणि तो एक त्यावेळेचं वातावरण खूप भयानक होतं. प्रत्येक जण एकमेकांकडे संशयाने पाहत होता की तू थांबणार आहे का, तू जाणार आहे, तू जाणार आहे का, तर मग तू किती वाजता जाणार आहे, तू कोणाबरोबर जाणार आहे, इथपर्यंत. म्हणजे माझ्या गाडीत स्वतः 6 आमदार होते त्यावेळेस ज्यांना मी मुंबईतल्या वरळीच्या हॉटेलपासून वर्षा निवासस्थानावरती घेऊन आलो. साधारण ज्यावेळेस पक्ष फूट होणार होती त्याच्या आधी हे प्लॅन झालं होतं की अचानक? नाही, हे सगळं अचानक घडलं. आधी असा कुठलाही प्लॅन नव्हता, कुठलंही असं चुनचुन नव्हती, किंवा असं कुठेही वादाची थिणगी पण नव्हती पडली. उद्धव साहेबांपेक्षा शिंदे साहेबांकडे जाणं याचं नेमकी कारण काय होतं? विचारधारणा, निष्ठा की संधी? विचारधारणा जी बाळासाहेब, पहिल्यांदाच एकनाथ शिंदे साहेबांना नाव आम्हाला मिळालं ती बाळासाहेबांची शिवसेना, बरोबर आहे. तर आम्हीच तेच शिवसेना प्रमुखांचे विचार हिंदुत्वाचे, तेच धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार हिंदुत्वाचे, मराठी माणसाचे नाही ऐकायचे, तेच एकनाथ शिंदे साहेब पुढे घेऊन चालले होते. त्यामुळं आम्हाला त्यांच्याबरोबर जाणं योग्य वाटलं, कारण की इथे राहून तुम्ही वंदनीय बाळासाहेबांच्या नावापुढे हिंदू हृदय सम्राट लिहू शकत नसाल, तर मग तुम्ही काय या संघटनेमध्ये थांबलात आणि कशासाठी या आघाडीत आहात, हे आम्हाला सगळ्यांना जाणवत होतं. सर, विभाजनानंतर तुमच्यावर अनेक आरोप झाले, त्याबद्दल काय बोलाल? त्यातल्या त्यात माझ्यावरती आरोप होण्यासारखं काही नव्हतंच, कारण की मला तिकडनं कुठलं सत्तेचं पद नव्हतं. मी संघटनेतला कार्यकर्ता होतो तिकडं पण, आणि इथं पण कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. इथं आल्यानंतर सुद्धा मला कुठली लालदेवीची गाडी, कुठलं प्रशासन, कुठं मोठं बजेट किंवा अशा कुठल्या गोष्टी मला मिळालेल्या नाहीत, किंवा असं कुठलंच लाभाची पदं माझ्याकडे नाही आहेत. तिथेही मी सहसचिव होतो, इथं फक्त सचिव झालो, एवढाच फरक आहे. कार्यकर्ता म्हणून तिथं जे काम करत होतो, इथं उलट आनंदाने, आणि कुठली बंधनं नाहीत. मुख्यमंत्री साहेबांची डायरेक्ट संपर्क होऊ शकतो, हां. सगळ्या नेत्यांशी डायरेक्ट संपर्क होतो.
तिथं संपर्कच होत नव्हता पूर्वी कुठल्या असं, नेत्यांशी. त्यामुळं इथं ज्यावेळेस उद्धवजींचं सरकार होतं त्यावेळेस संपर्क बिलकुलच नव्हता की काही उद्धवजींचं थोडंफार? सरकार होतं तेव्हा पूर्वी उद्धवजी संपर्क करत होते, परंतु त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर ना आदित्यजी संपर्क करत होते ना उद्धवजी. आम्ही कधी फोन केल्यानंतर ते रिसिव्ह पण नव्हते होत आदित्यजींकडनं, ना कधी रिप्लाय येत होता. आणि आता साधारण साधारण पक्षात आम्ही बघतोय तुमचं सगळं की तुम्ही सोबत असता मुख्यमंत्री साहेबांच्या बऱ्यापैकी वेळेस. तर ते तुम्हीच आहेत की आणखीन बरेचसे जे आपले बरेचसे लोक आहेत? बरेचसे कार्यकर्ते पदाधिकारी साहेब त्यांच्या बरोबर बसतात, त्यांच्या गाडीत बसतात, त्यांना घेऊन फिरतात. ते पहिले मुख्यमंत्री आहे. ते शेतकऱ्याच्या बांधावरती पण असतात. बरोबर. ते गणपतीत कार्यकर्त्यांच्या घरी मंडळात असतात, नवरात्रात असतात, लाडक्या बहिणींबरोबर पण असतात, युवा प्रशिक्षण युवकांबरोबरही असतात. त्याच्यामुळं असं काही नाही की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही पाहताय की की कधी झोपतात हेच महाराष्ट्राला माहिती आहे, कारण की ते 20-20 तास, मला वाटतं की 20 तास काम करतात ते. बापरे! बऱ्याचशा वेळेस आम्ही बघतो की खूप आमच्या आजूबाजूचे साधारण लोक त्यांचे फोटो मुख्यमंत्र्यांसोबत दिसतात. त्यातूनच आपल्याला कळतंय की ते किती मुख्यमंत्री नॉर्मल आहेत. साहेब, परवा दिवशी मी उदाहरण देतो की हां. त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर ते 5 तासांनीच लगेच बाहेर पडले. परवा दिवशी पण पुण्यात आले ते मेट्रोच्या उद्घाटनासाठी, तेव्हाही ते काळा चष्मा होता तो. बरोबर. चष्मा घालून पण फील्डवरती होते. त्यानंतर इथले कार्यक्रम करून पाटणला गेले. पाटणवरनं मुंबई, ठाण्यातले कार्यक्रम करून रात्री 3 वाजेपर्यंत मुंबईत पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तिथे बसले होते. सर शिंदे गटातील युवा सेनेचे पुढील धोरण काय असणार आहे? आमच्या शिंदे गट नाही, सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगतो. आमची शिवसेना पक्ष आहे. अच्छा. गट त्यांचा आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे आम्हाला दिलं आणि गट म्हणून त्यांचे रजिस्ट्रेशन आहे तिथे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि युवा सेनेचं हेच धोरण आहे की महाराष्ट्रातील युवकांच्या हाताला रोजगार, जे ह्यांनी पूर्वी दगडी दिली त्या जागी आम्ही रोजगार देतोय. महाराष्ट्रातील युवतींना, महिला भगिनींना माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शासकीय योजना, त्यांच्या शैक्षणिक, त्यांचे शिष्यवृत्तीपर्यंतचे जे घेतलेले शासनाचे निर्णय, जे आत्ता तुम्ही पाहाल की उच्च शिक्षणासाठी सुद्धा मुलींना मोफत शिक्षण दिलं जातंय. गर्भवती महिलेला सुरुवातीपासून ते बाळ 5 वर्षाचं होईपर्यंत शासनाकडनं, महाराष्ट्र शासनाकडनं तिला दरवर्षी अनुदान दिलं, तिला मदत केली जाते. अशा प्रकारे महाराष्ट्रातील युवकांचे प्रश्न तुम्ही आज पाहत असाल की युवकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे त्या सरकारमुळं. कारण की रोजगारांचे प्रश्न, जे बंद पडलेले धंदे होते, जे कोविडच्या नावाखाली यांनी, कोरोना संपला तरी हे घरात बसणार होते म्हणून अख्खा महाराष्ट्राला घरात बसवलं. सर्व सणांवरती निर्बंध आणले. इंडस्ट्रीज तुम्ही बघाल की सगळ्या कंपन्या बंद ठेवल्या. मुंबई, ठाणे, पुण्यासारखी शहरं किती दिवस बंद ठेवली यांनी. आणि जेव्हापासून एकनाथ शिंदे साहेब आले तेव्हापासून हे सगळं खुलं केलं. आज तुम्ही पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये 5 लाख कोटीच्या इन्व्हेस्टमेंट्स आल्यात. जे राज्य 4 नंबरवरती होतं 2.5-3 वर्षापूर्वी, ते आज नंबर 1 वरती राज्य आले. हे मी नाही सांगत, तर टाइम्स ऑफ इंडिया, संपूर्ण देशात मोठे मोठे सर्वे करणारे तुमच्या वृत्तवाहिनी आहेत, त्यांच्या सर्वेमधून आले की महाराष्ट्र 1 नंबरचं इन्व्हेस्टमेंटमध्ये राज्य आहे आज, की ज्याच्यामध्ये 5 लाख कोटीचा दावोसला जे आता करार झाला त्यात 5 लाख कोटीचे व्यवसाय महाराष्ट्रात आले. मोठी मोठी बंदरांची उद्घाटनं झाली. कोस्टल रोड पहा तुम्ही, मुंबईतले सीलिंग सगळे कोस्टल रोड, अटल सेतू पहा, समृद्धी महामार्ग पहा, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. हा म्हणजे महाराष्ट्रामध्ये विकास होतोय. आणि ह्या विकासामध्ये जेव्हा विकास होतोय एखाद्या जिल्ह्याचा, राज्याचा, जेव्हा रस्ते होतात तेव्हा ऑटोमॅटिक ती शहरं सुधारली जातात, तिथे रोजगार येतो, तिथं कंपन्या येतात. जशा कंपनी रोजगार येतात तसं युवकांच्या हाताला काम मिळतं. बरोबर. त्यामुळे महाराष्ट्र 1 नंबरचं राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आज करून ठेवलं. तुम्ही साधारण रोज लोकांमध्ये असतात, अनेक माया बहिणींना तुम्ही भेटला असतात, तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांना काय फायदा होतोय किंवा काय ग्राउंड लेवलवर काय? मी आता कमीत कमी 24 विधानसभा फिरलोय आतापर्यंतच्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आणि शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी 24-25 विधानसभेमध्ये व्यक्तिगत जाऊन बैठका घेतल्या. तुम्हाला सांगतो की प्रत्येक विधानसभेत महाराष्ट्राच्या 40-45-50 हजाराच्या पुढं महिलांचं रजिस्ट्रेशन आहे. त्यांच्या अकाउंटवरती पैसे आलेत प्रत्येक विधानसभेत. तुम्हाला सांगतोय महाराष्ट्रात 2 करोडच्या वरती ही संख्या आहे.
आणि का त्या बहिणींमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे. शासनाने पहिल्यांदा अशी कुठली योजना देत थेट महिलेच्या अकाउंटवरती पैसे येतात की ज्या एकेकाळी राजीव गांधींनी लोकसभेत सांगितलं होतं की दिल्लीतनं आम्ही 1 रुपया पाठवला तर तो नागरिकांपर्यंत 17 पैसे येतात. बरोबर. म्हणजे इतका भ्रष्टाचार होता. आज थेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतनं महिलांच्या अकाउंटवरती पैसे येतात आहेत. त्यांना काहींना त्यातनं छोटे छोटे रोजगार करण्यासाठी त्याचा लाभ होतो. एक अर्थव्यवस्था ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये ज्या ज्या महिला असतात, ज्या घरात काम करणाऱ्या असतील किंवा त्यांच्या आर्थिक परिस्थिती असेल, तुम्हाला आम्हाला काय वाटत नाही, पण एखाद्या महिलेला 3,000 रुपये जेव्हा अकाउंटवर येतात ग्रामीण भागातल्या, त्या 3,000 रुपयामध्ये ती तिचं घरातला किराणा, तिच्या मुलांची औषधं, तिची स्वतःची औषधं, नवरा आजारी असेल तर त्याची काळजी घेणं, छोट्या छोट्या गोष्टी त्या करतात. काही स्मॉल स्केलमधले असतात की जे छोटे छोटे व्यवसाय करतात. मी आता मागच्या काही दिवसापूर्वी एका ताईकडे गेलो. ती म्हणली, मला आता 3,000 रुपये आलेत ना, मी आता गोटीव कागद आणखी मागवणार. मी आकाश कंदील बनवते दादा. यावेळेस माझा आकाश कंदील तुमचे आलेले ह्या पैशातनं मुख्यमंत्री साहेबांच्या, आणि पुढील काही हप्ते जर आले तर माझ्या व्यवसायाला इतकं होईल की मी ते 3,000ची 20,000 करेन आकाश कंदील विकून. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात की त्यातनं लोकांना, आणि हे शेवटी जनतेचे पैसे आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की ही योजना इतके दिवस हे देऊ शकले नाही कारण की हे भ्रष्टाचारातच मग्न होते, घरी बसल्यातच मग्न होते. यांना काय माहिती की महाराष्ट्रातल्या जनतेचे काय प्रश्न आहेत. जर फिरलेच नाही तर कळणार नाही महाराष्ट्राच्या जनतेचे, महिलांचे काय प्रश्न आहेत. त्यामुळे ह्या योजना लोकांनी खूप खूप आनंदी आहेत. महाराष्ट्रातल्या माता बहिणी, तुम्ही येणाऱ्या निवडणुकीत ह्याचा परिणाम दिसेल तुम्हाला. बरोबर आहे. आणि साधारण तुम्ही रोज युवकांसोबत असता, पुण्यातील असतील, पूर्ण महाराष्ट्रातील असतील युवक, तर त्यांचं शिवसेनेबद्दल आता कसं पर्स्पेक्टिव्ह आहे तुमच्या दृष्टिकोनातून? महाराष्ट्रातील युवक आहेत ना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावरती खूप खूप आनंदी आहेत. कारण की ज्या पद्धतीत साहेब फिरतात आहेत, लोकांच्यात येतात आहेत, असा एक जिल्हा नाही, एक असा तालुका नाही, मी तर म्हणतो महाराष्ट्रात की जिथे एकनाथ शिंदे साहेब गेले नाहीत, तिथं मुख्यमंत्री गेले नाहीत, किंवा त्यांच्या योजना, त्यांचे कार्यक्रम, प्रशासन. आज तुम्ही हे पुस्तक आणलं मी खास तुमच्यासाठी. हे शासन आपल्या दारी आहे. शासनदार आपल्या दारी आणलं त्यांनी. नागरिकांच्या, महाराष्ट्राच्या मतदारांच्या, बंधू भगिनींच्या गावात आणलं. 5 करोड लोकांना आज महाराष्ट्रामध्ये शासनाच्या योजनांचा लाभ मिळालाय. त्यात ट्रॅक्टरपासून ते तुम्ही पाहाल की सर्व उपकरणं, सर्व म्हणजे तुम्हाला सगळ्या जिल्ह्यांची मी इथल्या ह्याच्यामध्ये माहिती आणली आहे की कशा कशा, बघा, नगर विकासचे काय लाभार्थी आहेत, ग्राम विकासचे आहेत, आरोग्यविषयक आहेत. मुख्यमंत्र्यांनी जी आरोग्याची महात्मा फुले योजना जी आणली ती 5 लाखापर्यंत नेली, जी पूर्वी 50,000 पण नव्हती. ती 5 लाख रुपयापर्यंत महाराष्ट्रातील कुठलेही पेशंट हॉस्पिटल ऍडमिट झालं तर तिला 5 लाख रुपयापर्यंत महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत त्यांना सवलतीत मोफत उपचार होतो. बाळासाहेब ठाकरे दवाखाना आणला शहरी भागामध्ये. जे सरकारी दवाखाने होते तिथे बाळासाहेब ठाकरे दवाखान्याच्या नामकरण करून तिथली सोयी सुविधा वाढवल्या. तिथं लॅब दिले, तिथं ऑक्सिजनची व्यवस्था केली, ICU तयार केले. हजारो हॉस्पिटलचा पुणे, मुंबई, ठाणे शहरांमधल्या ह्या हॉस्पिटल सुधारवली की जिथे जे बंद पडले होते, जे काही खाजगी संस्थांना पूर्वीच्या सरकारने दिले होते, ते सगळे शासनाने घेऊन तिथं नागरिकांचे आरोग्याचे प्रश्न सोडवले. आज तुम्ही पाहाल की महाराष्ट्रामध्ये बाकीच्या राज्यांपेक्षा एवढी मोठी लोकसंख्या असून सुद्धा आरोग्य व्यवस्थेवरती खूप चांगलं कंट्रोल आहे राज्याचं. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा शिवसेना कशी उभा केली जाते? हे पहा की पूर्वीच्या शिवसेनेला 58 वर्ष झाले तरी ती गावागावात पोहोचली नव्हती. परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन जी शिवसेना पुढे चालली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, ती मागच्या निवडणुकीतही तुम्ही पाहिलं की उबाटा गटापेक्षा आम्हाला 2.5 लाख मतं जास्त आहे लोकसभेला. 13 ठिकाणी आमची त्यांची फाईट झाली. तिथल्या 7 जागी आम्ही निवडून आलो, 6 जागी ते निवडून आले. ग्रामपंचायतीच्या निवडणुका असू द्यात किंवा महाराष्ट्रातील एकंदरीत तुम्ही वातावरण पाहता की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना शिवसेना प्रमुखांचे व धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचाराचे वारस म्हणून महाराष्ट्रातील शिवसैनिक पाहत आहेत, महिला पाहत आहेत की जे शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत होतं की नेता घरात बसून शोभत नाही, तो नेता, तो जो नेता लोकांच्याच जातो तिथे ते शोभतो तो नेता. पहिलं असायचं की 2.5 वर्ष ते घरीच होते, त्यामुळे त्यांना काय माहीत नव्हतं महाराष्ट्राचं. परंतु ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब ज्वलंत हिंदुत्वाचे विचार शिवसेना प्रमुखांचे, महाराष्ट्राचा विकास
आम्ही विकासावरती बोलतो. मुख्यमंत्री साहेब म्हणतात की मी सीएम म्हणजे कोण आहे तर कॉमन मॅन आहे. बरोबर. हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, हे कष्टकऱ्यांचं सरकार आहे, हे माता भगिनींच्या महाराष्ट्राचे सरकार आहे, हे असं सांगतात. तुम्ही काल परवा वर्षावरती पाहिलं की गणपतीमध्ये लाखो लोक येऊन गेले 10 दिवसांमध्ये. त्यांनी काय सांगितलं की हे जनतेचं आहे वर्षा बंगला, इथं काय रिस्ट्रिक्शन पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेचा. असा मुख्यमंत्री तुम्ही कधी पाहिला आहे का जिथे शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलांना त्यांनी आरतीला बोलवलं, त्यांच्याबरोबर जेवण केलं. आज तुम्ही पाहत असाल की आता सुद्धा मुख्यमंत्री साहेब कुठल्या तरी राज्यातल्या जिल्ह्यात असतील, सकाळीपासून ते रात्रीपर्यंत त्या भागातले दौरे, तिथले कार्यक्रम, तिथल्या शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचल्यात का नाही, नागरिकांचे प्रश्न सोडवतात ते. तुम्ही पाहिलं असाल की कुठेही थांबले, गाडीची काच खाली करून की बाबा एक साधा माणूस जरी असेल रस्त्यावरती तरी मी अनुभवले, कारण की मी त्यांच्यावर प्रवास करतो, मी त्यांच्यावर असतो. एक साधा माणूस जरी रात्री 3 वाजता जरी रस्त्याच्या कडेला थांबला असेल एखादा कागद घेऊन किंवा त्याचं काम घेऊन, तर साहेब सांगतात गाडी थांबवा, त्या माणसाचं काय काम आहे, त्या नागरिकाचं काय काम आहे ते त्यांना बोलवा. असे हजारो अनुभव मी पाहिलेले आहेत की पंढरपूरला असेल वारीच्या वेळेस, त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जेव्हा त्यांच्याबरोबर फिरतो त्यावेळेस ते छोट्या नागरिकांसाठी राज्याच्या प्रधान सचिवांना फोन करतात एका नागरिकाच्या कामासाठी की अरे हे असे प्रश्न आहेत, हे पहिले सोडवा. हे नागरिक माझ्याकडे आज आलेत आणि त्या लोकांची कामं होतात. लोक कामं होतात म्हणून नेत्यांकडे जातात, म्हणून वर्षावरती गर्दी असती, मंत्रालयात गर्दी असती. ह्या आधी मंत्रालय सुद्धा यांनी बंद ठेवलं होतं. 2.5 वर्षात 1 वेळा मंत्रालयात आले होते मुख्यमंत्री पूर्वीचे. त्यामुळं कसं राज्य चालणार? हे एवढं 13 कोटी जनतेचं राज्य चालवणं, हे एकनाथ शिंदे साहेबांना समजलं की ह्या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजावून ते मंत्रालयात सोडवले पाहिजेत. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काम करतात, मला वाटत नाही की महाराष्ट्रात यापूर्वी कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी 20-20 तास महाराष्ट्राची सेवा केली असेल. काल परवा एका पॉडकास्टमध्ये मी ऐकलं होतं की आपल्या मुख्यमंत्री साहेबांचा एक इंटरव्ह्यू चालू होता पॉडकास्टमध्ये. त्यामध्ये त्यांना विचारलं की तुम्ही खूप क्विक रिस्पॉन्स करता, म्हणजे एक दिवसीय तो एक सिनेमा होता, एक दिवसीय मुख्यमंत्री बनवलं जातं त्याला, आणि तो असे भरपूर निर्णय घेतो, तर तसंच तुम्ही करता, तर त्याबद्दल काय सांगाल? हेच मी अनुभव तुम्हाला सांगतो की पुण्यात एक मोठं प्रकरण घडलं होतं पोर्शेचं, बरोबर. ज्यामध्ये 2 विद्यार्थ्यांचे त्यामध्ये अपघातामध्ये मृत्यू पावले होते. ज्यावेळेस त्याचे पालक पुण्यात आले, त्या पालकांना मुख्यमंत्री साहेबांना भेटायचं होतं. त्यांचं काही निवेदन द्यायचं असेल, ते पालक मला भेटले, त्या मुलीचे आणि मुलाचे. ते भेटले, ते म्हणले मुख्यमंत्री साहेबांकडे जायचं. मी मुख्यमंत्री साहेबांना फोन केला, साहेब ते असे पालक आले. ते म्हणले आजच्या आज घेऊन ये दुपारपर्यंत त्यांना. बघा, वर्षावरती गेलो आम्ही, वर्षावरती मुख्यमंत्री साहेब त्यांना भेटले, त्यांची परिस्थिती काय समजून घेतली. तिथनं महाराष्ट्राच्या DG मॅडमला फोन केला, ही केस फास्ट ट्रॅकवरती चालवा, सरकारी वकील लगेच अपॉइंट करा, या केसमध्ये शिक्षा झाली पाहिजे ज्यांनी या निष्पाप मुलांवरती गाडी चालवली. 5 मिनिटामध्ये त्यांनी सांगितलं की उद्या ह्या दोन्ही पालकांना 10-10 लाख रुपयाचा मदत महाराष्ट्र शासनाकडनं दिली जाईल. हे पालक होते बाहेरच्या राज्यातले, परंतु मुलं इथं शिकली, अपघात इथं झाला. माझ्या महाराष्ट्राचे त्यांनी पाहिलं नाही की ते ह्या पलीकडच्या, त्यांना मला कळलं जेव्हा त्यांचं आधार कार्ड पाहिलं तर हे तर मध्य प्रदेशचे लोक आहेत. परंतु इतके संवेदनशील मुख्यमंत्री की त्यांनी 5 मिनिटामध्ये खरगे साहेबांना फोन केला की मला माहीत नाही, ह्या पालक आलेत, ह्यांना मदत झाली पाहिजे शासनाकडनं. त्याचबरोबर MPSCचे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, महाराष्ट्रातील युवकांचे जे जे प्रश्न आम्ही घेऊन गेलो, त्यावेळेस त्यांनी कधीही मागे पुढे न पाहता लगेच संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला. एखाद्या चित्रपटात सुद्धा लाजवेल ज्या पद्धतीने सीएम साहेब रात्री 3-3 वाजता अधिकाऱ्यांना फोन करून सांगतात की सकाळी हे येतील आणि ह्यांचं काम झालं पाहिजे, आणि काम झाल्यानंतर अधिकाऱ्यांना सांगतात की काम झालं ना ते मला कळवायचं तुम्ही. मी पाहिलं नाही की इतकी, म्हणजे त्यामुळे तर वर्षावरती मंत्रालयात, ठाण्यातल्या घरी, त्यांच्या शाखांमध्ये 3-3 वाजेपर्यंत रात्रीची लोक असतात. बऱ्याचशा वेळेस आम्ही व्हिडिओमध्ये बघितलंय की ते फोन करून बरंचसं काय हे करत असतात, ते व्हिडिओज बरेच बघितले. काल परवा त्याच पॉडकास्टमध्ये ते सांगत होते की एका हॉस्पिटलचे डॉक्टर, म्हणजे शासकीय रुग्णालय होतं, त्यांचे क्वार्टर्स खूप खराब होते, तर त्यांनी तिथे जाऊन लगेच तो एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जो बघत होता पोस्टर, त्याला लगेच काढून टाकलं. तर तसे काही अनुभव आहेत का आणखीन, की क्विक रिस्पॉन्स लगेच मोठा अधिकारी असेल तरी त्याला काढून टाकण्यात येतं? असे कितीतरी अनुभव आहेत. तुम्हाला ते सांगतो की ज्या ज्या ठिकाणी जे जे अधिकारी
जे जे जिल्हाधिकारीपर्यंतच्या अधिकाऱ्यांना त्यांनी बदललेलं आहे. तात्काळ त्यांच्यावरती कारवाई केली. पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी, रस्त्यांवरती तर तुम्ही पाहिलं असेल की मुंबई गोवा हायवेचे तुम्ही गेल्या 11 वर्ष त्याचं काम सुरू आहे. त्या मुंबई गोवा हायवेवरती त्यांनी सांगितलं होतं, जेव्हा साहेबांनी आत्ता गणेशोत्सवात व्हिजिट केली, की ज्या कॉन्ट्रॅक्टरनी इथे रस्ते व्यवस्थित केले नाहीत किंवा त्याची डागडुजी केली नाही, त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा आणि संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा. 4 अधिकारी तर झालेत आणि 2 कॉन्ट्रॅक्टरवरती सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले. दौरा संपला आणि 24 तासात त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. माझ्या समोर असे कितीतरी अधिकाऱ्यांना त्यांनी त्यांच्यावरती कारवाई केलेली की तुम्ही तुमच्या कामापासून तुम्हाला जे काम दिलंय ते काम प्रामाणिकपणे करा. जर मुख्यमंत्री स्वतः बांधावर जातोय तर तुम्ही तुमची पण जबाबदारी अधिकारी म्हणून की शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांचे काय प्रश्न आहेत हे सोडवले पाहिजेत. युबीटी गटामधील लोकांना परत आणण्यासाठी कोणती रणनीती वापरली जाते का? रणनीतीपेक्षा ते स्वतःच येतात आहेत. आमची रणनीती वापरायची, आमची रणनीती हेच आहे की महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणं, शिवसैनिकांशी प्रेमाने बोलणं, त्यांची कामं करणं. त्यामुळं तर सगळा ओढ आमच्याकडे येतोय आता. येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला दिसेलच आणखी किती लोक येतात ते. शिंदे साहेबांबद्दल तुम्ही बरंचसं बोलले, पण एक ओव्हरऑल त्यांचं नेतृत्व कसं आहे? सर्वसमावेशक नेतृत्व आहे. एक संवेदनशील नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. पूर्वी असं व्हायचं की नेता कार्यकर्त्यांचा उपयोग करतो. इथं उलट आहे. इथं कार्यकर्ते नेत्यांकडनं एवढी कामं करून घेतात आणि ती कामं होतात म्हणून करतात आणि कामं पण आमचे जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, आमचे जे काही शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना हे सर्व पदाधिकारी त्यांच्या भागातील विकासासाठी मुख्यमंत्री साहेबांकडे जातात, शिवसेनेच्या आमच्या मुख्य नेत्याकडे जातात आणि ती कामं करून घेतात आणि साहेब हे आनंदाने कुठेही किंतु परंतु न पाहता त्यांच्या पत्रावरती सह्या करतात, त्यांच्यासाठी फोन करतात आणि त्यांचं काम होईल, कसं होईल ह्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात. आणि मुख्यमंत्री साहेब नाही, त्याच्याबरोबर आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब जे युवा खासदार आहेत कल्याण डोंबिवलीचे, तेही रात्री साहेबांबरोबर खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रात एकीकडे जनसंवाद दौरे करतात आहेत, युवकांच्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकीकडे ते जातात आहेत, एकीकडे मुख्यमंत्री साहेब आहेत, एकीकडे आमचे पूर्वीचे पण सरनाईक युवा सेनेचे कार्याध्यक्ष तेही राज्यभर युवा सेनेचा प्रसार आणि युवा सेना संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही सगळेजण काम करतोय. कारण आपण थोडासा वेगळा क्वेश्चन घेऊया. तुम्ही जसं सांगितलं की मुख्यमंत्री साहेब 20-20 तास काम करतात, तर त्यांची रुटीन काय असते रोजची? त्यांचं रुटीन आता म्हणजे कसं तुम्ही असतं, सोबत कार्यक्रमाच्या असताना- स्वरूपावरती असतं. आता बीच क्लिनिंग असेल तर ते सकाळी 7लाही असतं. मुंबईतले रस्ते स्वच्छ करणं, काही नाल्यांची साफसफाई करणं, झाली का नाही ती पाहणी तिथली करणं, हे सर्व करण्यासाठी सकाळी जावं लागतं साहेबांना. तिथली पाहणी करून मुख्यमंत्री साहेबांचा दैनंदिन कार्यक्रम हा खूप वेगळा असतो. तो असा फिक्स नसतो की त्यांच्याकडे सकाळी कधी 6लाही कार्यक्रम असतो किंवा सकाळी 11लाही असतो किंवा दुपारनंतरही काही कार्यक्रम सुरू होतात शासकीय. त्या सगळ्या कार्यक्रमाला ते कसे उपस्थित राहतील ह्याचं ते प्राधान्य देतात. कुठली सुट्टी घेत नाहीत. कुठेही त्यांनी एक दिवसही सुट्टी घेतली नाही. साताऱ्यात जरी गावी गेले तरी तिथले प्रश्न सोडवण्यासाठी जातात. तिथले साताऱ्यातले जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, तिथले नागरिक तिथेही जनता दरबार घेतात. म्हणजे असा एकही दिवस त्यांनी सुट्टी घेतलेली मला तर या दिवसात पाहिलं. सर, जी निर्णय प्रक्रिया आहे त्यामध्ये कुठल्या टप्प्यावर तुम्ही निर्णायक भूमिका घेता? निर्णय प्रक्रिया म्हणजे असं असतं की जी कामं 20-20, 30-30 वर्ष रखडलीत आणि क्षुल्लक गोष्टींवरनं की ती फाईल इकडे सापडत नाही, काही अधिकाऱ्यांच्या कम्युनिकेशनमुळं, ती साहेब लगेच सांगतात की मी आजच्या आज घेऊन या, मी त्याच्यावरती सही करून हा विषय का थांबलेत ह्याच्यावरती ते सखोल अभ्यास करून लगेच कारवाई करायला सांगतात. जनतेच्या हिताचे कुठलेही प्रश्न प्रलंबित ते ठेवत नाहीत. मी इतके दिवस पाहिले ना की कुठलेही प्रलंबित ठेवत नाहीत. त्यामध्ये म्हणजे तुम्ही कोणत्या टप्प्यावर काम करताय सध्या निर्णायक भूमिका? निर्णायक भूमिका म्हणजे शासनाच्या योजना ज्या आहेत, तसं तुम्हाला सांगितलं की 12-13 हजार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे शासनाच्या सर्व योजनांचा लाभ युवकांना कसं होईल, युवकांचे काय प्रश्न आहेत हे कसे सोडवता येईल, यासाठी आम्ही युवासेना म्हणून काम करतो. आता असं कुठेतरी वाटतं का की युबेटी आणि शिवसेना पुन्हा एकत्र येईल? आता ते त्यांनी विचार करायला पाहिजे ना की चांगलं काम आमचं सुरू आहे. तरी पण असं त्यांनी तो विचार करायला हवा. एकनाथ शिंदे साहेब तर शिवसेना प्रमुखांचे विचारच घेऊन चाललेत ना पुढं. आम्ही थोडीच ना पुढं बदलले, काय बदल त्यांच्याच झाला होता.
यामध्ये म्हणजे असं काही गुप्त चर्चा वगैरे तसं काही चालू आहे दोन्ही गुप्त पक्षांना चर्चा ते गुप्तच ठेवावं लागतात ना, ते नंतर कळतात. बरोबर आहे. जो जी युवा पिढी आहे तिचा शिवसेनाचं विभाजन ज्यावेळेस झालं त्याचा काही परिणाम युवा पिढीवर दिसतोय का? युवा पिढीवरती दिसतोय म्हणजे काय होतं, की एकीकडं त्यांनी जे युवकांवरती भावनिक गोष्टींवरती त्यांना अडकून ठेवलंय. परंतु त्यांचे प्रामुख्याचे जे प्रश्न आहेत, की त्यांचा रोजगार, त्यांना त्यांचं कुटुंब कसं चालतं, त्यांची शासनाकडनं काय मदती त्यांना देऊ शकतो. ह्या कुठल्याही गोष्टी तिकडं कोणी त्यांनी दिल्या नाहीत. उभाटा गटामध्ये कधीही त्या युवकांना विचारलं गेलं नाही. ह्याच्या उलट इकडं आहे, की युवकांना एक व्यासपीठ दिलंय खुलं, की त्यात तुम्ही आता तिकडे पाहा ना तुम्ही, तिकडं सचिव कोण होतं? त्यांच्या मावशीचा मुलगा. हम्म. आदित्यजींच्या मावशीचा मुलगा. मुलगा. इथं सचिव कोण आहे? एका पत्रकाराचा मुलगा. यातच दिसतंय. त्याच्यामुळे सर्वसामान्य घरातील कुटुंबातील कार्यकर्ते मोठे करायचे हे शिवसेना प्रमुखांचं पहिलंच वाक्य होतं ना. त्यामुळे तर त्यांनी कधी सत्तेचं पद घेतलं नाही. इथं सत्ता आली तर दोघं जण घरात मंत्री झाले. एक मुख्यमंत्री झाले, दुसरे कॅबिनेट मंत्री झाले. शिवसेनेचं भविष्य कसं दिसतं आता? खूप चांगला विषय. म्हणजे एवढ्या ज्या प्रमाणात लोकांचे ओढ आमच्याकडे आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेकडो शेकडो नेते जे रोज प्रवेशासाठी वर्षावरती बाळासाहेब भवनला आमच्या शिवसेना ऑफिसमध्ये येतात, त्याच्यावरनं लक्षात येतं की येणाऱ्या काळामध्ये आमचा पक्ष महाराष्ट्रातील एक नंबरचा पक्ष असेल. जे म्हणजे आपलं शिवसेना समर्थक आहेत आणि जे युबीटी समर्थक आहेत त्यांना काही संदेश देऊ इच्छित असाल तुम्ही? काही नाही, दोघांनी प्रामाणिक बघा, प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या त्या क्षेत्रामध्ये जर प्रामाणिक काम केलं, आपल्या पक्षावर आपल्या नेत्यावर निष्ठा ठेवली ना, तर तो कार्यकर्ता मोठा होतो. मी माझ्या पक्षावरती माझ्या नेत्यावरती विश्वास ठेवला, त्यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिक काम करतोय. एवढंच लक्षात ठेवा की शिवसेनेचा जन्म हा हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झालता. शिवसेनेचा जन्म ह्या दोन प्रमुख गोष्टींसाठी झालता, जे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी दिलं होतं, जे दिघे साहेबांनी सांगितलं होतं. त्याचे पायी होऊन आपण महाराष्ट्राचा विकास, जे विकास करणारे, जे जनतेचे प्रश्न सोडवणारे नेते आहेत, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, ह्यांचे हात कसे मजबूत होतील आणि त्यातून महाराष्ट्राची सेवा कशी होईल, यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. सर, जे येणारं इलेक्शन आहे ते भावनिक मुद्द्यांवर लढलं जाईल की विकासांच्या मुद्द्यावर? तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की कधीतरी निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली पाहिजे. ज्या महाराष्ट्राचा विकास झालाय, जे लाखो करोडची, मी तुम्हाला सांगितलं की 5 लाख कोटीची महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट झाली. नवीन नवीन MIDC, नवीन नवीन कंपन्या आज महाराष्ट्रात येतात. नवीन नवीन रोजगाराची संधी मिळते. कोस्टल रोड पासून, अटल सेतू पासून ते समृद्धी हायवे पर्यंत जे महाराष्ट्रामध्ये 17,000 किलोमीटरचे रस्ते नवीन केलेत आपल्या सरकारने. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 17,000 किलोमीटरचे नवीन रस्ते झालेत, नवीन व्यवसाय सुरू झालेत. नवीन महाराष्ट्रामध्ये या ज्या योजना नागरिकांना पोहोचायला पाहिजे होत्या त्या आज पोहोचतात आहेत. आज थेट महिलांच्या अकाउंटवरती पैसे येतात आहेत, अनुदान येत आहे, मदत येते. शासन आपल्या दारी, मी तुम्हाला सांगितलं की शासन आपल्या दारी, या योजनेचा 5 करोड लाभार्थी आहेत आज महाराष्ट्रामध्ये देऊ शकले, जे इतके वर्ष का नाही देऊ शकले पूर्वीचं सरकार. हा कधीतरी प्रश्न विचारला पाहिजे ना महाराष्ट्राच्या जनतेने, की जे एकनाथ शिंदे साहेब करू शकत होते ते तुम्ही का नाही केलं? पूर्वीचे ज्यांची 15-15, 20-20 वर्ष होते सत्तेत, ते करू शकले नाहीत. म्हणजे एक लक्षात घ्या की महाराष्ट्राची सेवा करणारा मुख्यमंत्री पाहिजे, जे एकनाथ शिंदे साहेब आहेत. महाराष्ट्राची येणारी निवडणूक मला असं वाटतं की विकासाच्या मुद्द्यावरती व्हायला पाहिजे, लढणाऱ्यांसाठी व्हायला पाहिजे निवडणूक, रडणाऱ्यांसाठी नाही. बऱ्याचशा वेळेस म्हणजे आता चर्चा चालू आहे की लोक भावनिक होत आहेत इलेक्शन बद्दल, की आम्ही ज्या पक्षांना मतदान केलं होतं ते पक्ष आता नाही आहेत, किंवा पक्ष एकाला निवडून आणलं जातं आणि नंतर काही वर्षांनी तो परत चेंज होऊन दुसरं कोणतरी हे करतं. तर आता सध्या भावनिकवर जास्त चालली आहे, असं वाटत नाही का तुम्हाला? ह्याची सुरुवात कोणी केली हे महत्वाचं आहे. मागची निवडणूक शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र लढले. बरोबर. एकत्रित दोघांचा वचननामा होता, दोघांचे पॅम्पलेट्स होते. आम्ही सगळे काम करत होतो. जिथं भाजपचं कमळ होतं तिथं आम्ही सांगायचो की कमळाला मतदान करा. भाजपचे कार्यकर्ते जिथं धनुष्यबाण आहे तिथं सांगायचे धनुष्यबाणाला मतदान करा. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं काम सुरू होतं. तिकडं भाजपचे देवेंद्रजी होते. एकत्रितरित्या निवडणूक लढून महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला एकत्रित कौल दिला होता सत्तेचा.
की तुम्ही एक विचारांचं सरकार आणा. एका विचारांच्या आत शिवसेना भारतीय जनता पक्ष हे 25-30 वर्ष एकत्र लढलेत. एकच विचारांचा पक्ष दोन्ही. आम्ही तुम्हाला सरकार दिले. विचारांशी गद्दारी केली, युतीशी गद्दारी केली आणि काँग्रेसबरोबर जाऊन सरकार बनवलं. म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेने हा विचार करायला पाहिजे की ज्या पक्षाला आपण मतदान केलं युती म्हणून, जिथं भारतीय जनता पक्षाने धनुष्यबाणाचं काम केलं होतं मागच्या निवडणुकीत, त्या कार्यकर्त्यांना, त्या मतदारांना काय वाटत असेल की तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी, व्यक्तिगत स्वार्थासाठी विचारांशी तडजोड केली. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जे विचार दिले ते मातीच घातले आणि तुम्ही काँग्रेसबरोबर जाऊन सरकार केलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेने विचार करायला पाहिजे. जे एक विचारांचं सरकार आहे, जे दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपली सेवा करतंय, जे दिल्लीतल्या विचारांचं सरकार जर महाराष्ट्रात आलं तर महाराष्ट्रात निधी येईल, महाराष्ट्राचा विकास होईल. एका विचारांचं सरकार दिल्लीत असेल, राज्यात असेल तर महाराष्ट्राचा कुठेही विकास थांबणार नाही. हे यांनी विचार करायला पाहिजे. रोज सकाळी उठून 9:30ला प्रेस घेणं, महाराष्ट्रातल्या जनतेला घाणेरडं बोलणं, नेत्यांवरती खालची टीका करणं, आता महाराष्ट्रातील लोकांना वीट आलाय, तरुणांना तर खूप वीट आलाय ह्या सगळ्या गोष्टींचा. बरेचसे पक्ष आहेत जे की महाराष्ट्राचे जे मुद्दे आहेत त्यांना भावनिक गोष्टींवर नेत आहे. तर तुम्ही याला कसा रिस्पॉन्स करणार आहे? पक्ष कसा रिस्पॉन्स करणार आहे? बघा, ज्यांच्याकडे काय करण्यासारखं नसतं ना, ते अशा भावनिक गोष्टी करतात. त्यांच्याकडे काय कामच नाही दाखवायला. तुम्ही सांगा बरं, 2.5 वर्षापूर्वी, 2.5 वर्ष त्यांचं सरकार होतं, कुठलं काम आहे त्यांच्याकडे दाखवायला? महाविकास आघाडीचं सरकार होतं ना 2.5 वर्ष, त्यावेळेस त्यांच्याकडे कुठलं काम आहे आज दाखवायला? काहीच नाही. आमच्याकडे पुस्तिका आहे, शासनाने काढलेली पुस्तिका आहे. आज माहिती अधिकारात टाका, तुम्हाला कळतील शासनाच्या किती योजना जनतेपर्यंत पोहोचल्यात. ह्यांना कोणी थांबवलं होतं? कोणी यांना थांबवलंच नव्हतं, पण ह्यांची मानसिकताच नव्हती ना. ह्यांना घरात बसून सगळं ऐकतं पाहिजे होतं. सुरुवातीचे 2 वर्ष किंवा 2.5 वर्ष जे काय होतं, तर त्या पक्षाचं म्हणणं असं असतं की बराचसा काळ हा कोविडमध्ये गेला. तर कोविडमध्ये पण एकट्या महाराष्ट्रात कोविड होता का? जगभर कोविड होता ना. बाकीचे राज्य 1 नंबरला गेले, आपण 4 नंबरला गेलो. एकाच देशामधले राज्य होते. म्हणून सांगतो ना तुम्हाला की ज्यांना घरात स्वतःच बसायचं होतं, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र जनतेला घरी बसवलं. म्हणून शिंदे साहेबांनी त्यांना परत घरी बसवलं. एक लक्षात घ्या की महाराष्ट्राचा नंबर 4 वरती नेऊन ठेवलं यांनी. संपूर्ण देशामध्ये कोरोना काळ होता, एकटा महाराष्ट्रात नव्हता. ती राज्य पुढे जायचा प्रयत्न केला त्यांनी, ती पुढे पण गेली त्या काळामध्ये. 2.5 वर्षात 1 नंबरला गेली राज्य. नॉर्थ साईडची तुम्ही पाहताल की कितीतरी. त्यानंतर शिंदे साहेबांनी हातामध्ये घेतल्यानंतर मुख्यमंत्रीपद त्यांनी ज्या पद्धतीने घोडदौड सुरू केली, तर आज पहा की महाराष्ट्रात नंबर 1चं राज्य, देशात 1 नंबरचं राज्य आहे आपलं. मग ही मानसिकता लागते, एक इच्छाशक्ती लागते की काम करायची. कोविडचा काळ होता, पण त्याच्या आधी तुम्ही काय केलं? कोविड संपल्यानंतर सुद्धा तुम्ही काय केलं? तुम्ही घरीच बसून राहिले. बरं, तुम्ही नाही, बाकीचे मंत्री पण तसंच करत होते ह्यांच्याबरोबर. बरं, तुम्ही उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेवणारी तुमचीच लोक, 100 कोटीचा हप्ता मागणारे तुमचेच गृहमंत्री त्या काळातले. व्यावसायिकांना त्रास द्यायचा आणि म्हणतात व्यावसायिक बाहेरच्या राज्यात चालले. जाणार नाही का? तुम्ही त्यांच्या घराखाली बॉम्ब ठेवणार असाल. जगामध्ये ज्यांचं नाव आहे, त्या रिलायन्सच्या मुकेश अंबानीच्या घराखाली जर तुमचे सहकारी, तुमचे सरकार असताना तुमचे बरोबरचे लोक जर बॉम्ब ठेवत असतील, तर कसे उद्योजक जाणार नाहीत तुमच्या काळात? मग आले ना परत 2.5 वर्षात 5 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आली ना राज्यात. आज किती MIDCचं काम सुरू आहे राज्यात. परवा दिवशीच माननीय पंतप्रधान मोदींच्या हस्ते गणेश कलाला जेव्हा पुणे मेट्रोचं, तुम्ही पुण्यातच पाहा ना की पुणे मेट्रोचं जाळं किती पसरलं. ह्यांच्यामुळं 2.5 वर्ष मेट्रो रखडली मुंबईची. अटल सेतू लटकला होता. अटल सेतूचं काम थांबलं होतं का? तर ते फिनिक्स पक्षी, कुठले पक्षी येतात बाहेरनं, त्यांना त्रास होईल. पण त्यांची पण आपण काळजी घेऊन तिथं ते तशी व्यवस्था करून अटल सेतू पण पूर्ण केला ना. आज त्याच्या डबल पक्षी इथं येतात. म्हणजे मुंबईतला कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, एक्सप्रेस हायवे असेल, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असेल, जे जे काही रस्त्यांचं जाळं 17,000 किलोमीटरचं झालं महाराष्ट्रामध्ये, हे येत्या 2.5 वर्षात पूर्णत्वात नेलं आम्ही. फास्ट जोरदार पद्धतीने सरकारने काम केलं. जे काय अडथळे होते, आरे कारशेड, स्वारगेटची मेट्रो, पुण्यातली मेट्रो सुद्धा ह्या लोकांनी थांबवलेली. वरनं न्यायची का खाली, ह्या चर्चेतच 1.5 वर्ष मेट्रो थांबली. आज परत स्वारगेट ते कात्रज पर्यंतचं उद्घाटन झालं. म्हणजे महाराष्ट्राला विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक व्हायला पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही
200च्या प्लस जागा जिंकू. कारण की ज्या पद्धतीने काम केलं शासनाने त्या ते काम बोलतंय असं आम्हाला वाटतं. जर आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला जर तुम्हाला संदेश द्यायचा असेल की विकासाच्या मुद्द्यावर की भावनिक मुद्द्यावर, तर तुम्ही काय संदेश द्याल? महाराष्ट्राच्या जनतेला हा संदेश आहे की जे काही काम महायुतीच्या सरकारने गेल्या 2.5 वर्षात केले ते फक्त काम पाहून तुम्ही मतदान करा. फक्त काम पहा की ह्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या. ह्या योजना कधी तुम्हाला माहिती तरी होते का? कधी तहसीलदार, कधी प्रांत, कधी तलाठी तुमच्या बांधावर येत होते का? ते आज यायला लागलेत. तुमच्या ट्रॅक्टरपासून ते तुम्हाला तुमच्या स्मॉल स्केल उद्योजकांपर्यंत सबसिडी, अनुदान, तुम्हाला मदत ही आत्ता व्हायला सुरू झाली. म्हणजे ज्या सरकारवरती तुम्ही अपेक्षा ठेवता तुमच्या कामाच्या, त्या अपेक्षेला पूर्ण ठरलेलं हे सरकार आहे आत्ता महायुतीचं. येणारी निवडणूक ही भावनिक मुद्द्यांवर न होता विकासाच्या मुद्द्यावरती व्हावी, एकनिष्ठतेच्या मुद्द्यावरती व्हावी. आणि जे आपले जे स्वतः म्हणतात मुख्यमंत्री, मी कॉमन मॅन आहे महाराष्ट्राचा, मी सर्वसामान्य माणूस आहे, ज्यांनी वर्षावरती सर्वसामान्य महाराष्ट्राच्या नागरिकांना कधी थांबवलं जात नाही, तिथे बोलवलं जातं, त्यांची कामं केली जातात, मंत्रालय असेल त्यांच्या तालुक्यात, जिल्ह्यात. अशा सरकारला, अशा महायुतीला तुम्ही सगळ्यांनी मतदान करावं. सर, आत्तापर्यंतचे बरेचसे नेते हे विद्यालयीन निवडणुकांमधून आले होते. बरोबर. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने निर्बंध घातले आणि त्या बंद पाडल्या. तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? निवडणुका फक्त महाराष्ट्रात बंद आहे मला असं वाटतं. दिल्लीकडं आणि बाकीच्या राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत. त्या बंद काय आहेत तर ते पूर्वीच्या काही घटनांमुळं त्या निवडणुका बंद झाल्यात. पण आम्ही तर व्यक्तिगत आमची मागणी आहे की संघटना म्हणून पण आम्ही नेहमी मागणी केली की निवडणुका सुरू व्हायला हव्यात. निवडणुका झाल्याशिवाय आपल्याला एक सर्वसामान्य नेतृत्व युवकांमधनं मिळणार नाहीत. ह्यासाठी आम्ही स्वतः आग्रही आहोत. बरेचसे नेतृत्व त्यातून घडत असतात आणि त्या चालू व्हायलाच पाहिजे. नाही, नक्कीच चालू व्हायला पाहिजे. त्यामुळं आत्ताच्या याच्यात पण आम्ही युवा उमेदवार जास्तीत जास्त द्यायच्या आहोत. शिंदेसाहेबांची ती संकल्पना आहे, त्यांच्याही तेच आहेत की बाबा युवकांनी पुढं आलं पाहिजे, युवतींनी पुढं आलं पाहिजे आणि महाराष्ट्राची देशाची सेवा केली पाहिजे, एक नेतृत्व म्हणून पुढं आलं पाहिजे. सर, विद्यालयीन निवडणुकी तर बंद झाल्यात, पण त्याला असे काही अल्टरनेटिव्ह वेज आहेत का ज्यातून स्टुडंट पॉलिटिक्स पुन्हा चालू होऊ शकतो? सकाळ इन म्हणून एक चांगलं त्यांनी एक प्रयत्न करतात की महाविद्यालयांपासून विद्यार्थ्यांचं नेतृत्व तयार व्हावं आणि त्यांच्या प्रयत्नांना चांगलं यश येतं. कारण की इनच्या मी दिल्लीतल्याही कार्यक्रमाला गेलो होतो आणि पुण्यातही बऱ्याचशा कार्यक्रमात जातो मी आणि तिथं तरुणांशी संवाद साधल्यानंतर कळतं की अरे खूप चांगला उपक्रम इननी केला आहे आणि त्याच्या माध्यमातून एक चांगलं नेतृत्व तयार व्हायला खूप. आणि मी पाहिलं की त्यातले इनमधले काही सदस्य कोणी जिल्हा परिषदला निवडून आले, कोणी ग्रामपंचायतीला आले, कोणी आमदारकीला इच्छुक आहेत. आनंद वाटला ते पाहून. बरेचसे मुलं पाहिले. सर, ठीक आहे. आता आपण पॉडकास्टच्या शेवटच्या आणि जरा मजेदार गोष्टीकडे येऊयात. तर आपण रॅपिड फायर राऊंड घेणार आहे. यामध्ये साधारण मी तुम्हाला क्वेश्चन विचारेल, जे तुमच्या मनात पहिले येतं ते तुम्हाला बोलून दाखवायचं. तर सर, महाराष्ट्र विधानसभेत आवडता आमदार कोण आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. युवासेनेत तुमचा सर्वात जवळचा मित्र? पूर्वेश सरनाईक, दीपेश म्हात्रे? पूर्वेश सरनाईक. दीपेश पण माझे मित्रच आहेत, पण पूर्वेश सरनाईक कार्याध्यक्ष आहेत आणि एक भावासारखे आमचे दोघांचे एक मैत्रीपूर्व असं नातं आहे की खूप चांगल्या टोनिंगने आम्ही काम करतो. किरण साळी लोकप्रतिनिधी की किरण साळी महाराष्ट्र युवासेना सचिव? किरण साळी हा कार्यकर्ता म्हणूनच शोभतो. कारण की माझ्यातला जर कार्यकर्ता गेला तर मी हे दोन्ही गोष्टी होऊ शकणार नाही. त्यामुळे मी कार्यकर्ता म्हणून, एक शिवसैनिक म्हणून, शिवसेना प्रमुखांचा, दिघे साहेबांचा, शिंदे साहेबांचा म्हणून मला काम करायला खूप आनंद मिळतो. ज्यावेळेस मी त्यांच्यात बसतो, त्यांच्यात उठतो. कारण की मी स्वतः एक शिवसैनिकापासून सुरुवात केली आहे. त्यामुळं मला शिवसैनिकाचं कार्य, गटप्रमुखांचं यादीवरचं काम, महाविद्यालय प्रमुखांचं त्याच्या महाविद्यालयातील विद्यार्थी प्रश्न कसे सोडवायचे, कसे प्राधान्य द्यायचं आणि कसे ते आंदोलनाच्या मार्फत जिथे आंदोलन करायची गरज पडेल कसे सोडवता येतील ह्यासाठी प्रयत्न करणारा कार्यकर्ता माझ्यातला मी कायम इच्छा आहे की ते कधी मरू नये, म्हणून मी स्वतःला कार्यकर्ता समजतो. सर, जर ठाकरेंना पाठिंबा द्यायचं ठरलं तर राज ठाकरे की उद्धव ठाकरे? ठाकरेंना पाठिंबा द्यायचा विचारच नाही करू शकत. कारण की जर आम्ही एका पक्ष म्हणून आम्ही चालवतोय तर आम्ही मोठ्या भावाच्या रूपात आहोत. कारण की जिथं आमचे एवढे खासदार, आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी ठरवलं पाहिजे की त्यांनी कुठं जायचं ते. कारण की मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आज असताना, मुख्यमंत्री आमचा असताना
दुसऱ्याला पाठिंबा द्यायची शक्यतो गरज पडणार नाही, एवढं आम्ही काम करू शिवसैनिक म्हणून, जेवढे आमचे आमदार निवडून आणू, जेवढे खासदार जास्तीत जास्त निवडून आणू, की स्वबळावरती महायुती सरकारवरती सत्तेत येईल असं आम्ही काम करू. शेवटचा क्वेश्चन, राजकारण की व्यवसाय? व्यवसाय पाहिजे तर राजकारणात तुम्ही सेटल असू शकता. त्यामुळं व्यवसायाला प्रथम प्राधान्य, राजकारण हा व्यवसाय म्हणून कोणी पाहू नये. म्हणून मी सांगतो, पॉलिटिक्स इज माय पॅशन नॉट प्रोफेशन. प्रोफेशन व्यवसाय तुमचा व्यवस्थित असावा. आज माझ्याकडे 80-90 लेबर काम करतात. माझं कमर्शियल फॉल सिलिंगचं आणि बरेचसे व्यवसाय आहेत, त्याच्यात 80-90 लोक काम करतात आणि तो व्यवस्थित आहे म्हणून मी राजकारणात आज व्यवस्थित आहे. राजकारण हा व्यवसाय म्हणून जर पाहिला कुठल्या कार्यकर्त्यांनी तर तो कधी सक्सेस होत नाही. त्याच्यामध्ये तो कधी ना कधीतरी अडचणीत येतो आणि तो हा मार्गच नाही राजकारण हा व्यवसाय म्हणून पाहण्याचा. एक तुमची आवड असते, एक तुमच्यातलं नेतृत्व बाहेर येण्यासाठी राजकारणाकडे पाहावं, समाजसेवा करावी म्हणून राजकारणाकडे पाहावं.